प्रिय लेक सावित्री, सप्रेम आशीर्वाद. सावी, आज खूप वर्षांनी तुला हे पत्र लिहिताना डोळे आनंदाश्रूंनी भरून आले आहेत. आज जेव्हा मी वरून या भूतलावर नजर टाकतो तेव्हा मला चकित करणारा भारत दिसतोय. आज देशाची राष्ट्रपती एक महिला आहे. अंतराळात भरारी घेणारी शास्त्रज्ञ मुलगी आहे. सरहद्दीवर बंदूक हातात घेऊन उभा असणारा सैनिक मुलगी आहे आणि न्यायालयात न्याय देणारी न्यायमूर्ती ही मुलगीच आहे. आज या लेखिनी देशाच्या आणि जगाच्या प्रगतीचं प्रत्येक शिखर पादाक्रांत केलंय. संपूर्ण समाज आज या मुलींची प्रगती पाहून थक्क झालाय. पण सावी, हा चमत्कार एका रात्रीत घडलेला नाही हे मला आणि संपूर्ण विश्वाला ठाऊक आहे. या यशाच्या इमारतीचा पाया तू आणि माझ्या जावयाने म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या रक्तानं रचला आहे. हीच खरी वस्तुस्थिती आहे. सावी, मला तो दिवस आजही जसाच्या तसा आठवतो, जेव्हा पुण्यातल्या त्या सनातनी धर्म मार्तंडाने तुझ्यावर शेणगोळे फेकले, दगड मारले, तुझ्या अंगावर खरकट पाणी फेकलं. जेव्हा ही बातमी माझ्या कानावर आली तेव्हा एका बापाचं काळीज भरून आलं. मला वाटलं की माझी सोन्यासारखी लेक सासरी किती त्रासात आहे. मी अक्षरशः धावत पळत पुण्याला आलो. तुझी ती दुर्दशा, चिखल शेणानं माखलेलं तुझं शरीर आणि तुझ्या अंगावरून वाहणारं रक्त पाहून माझा जीव व्याकुळ झाला. मी तुला म्हणालो होतो, तुझी दशा बघितलीस का सावी? अगं रागात फुटले. पण सावी, त्या दिवशी तू जे उत्तर दिलंस ना, त्याने मला थेट एका क्रांतीच्या महाद्वारात उभा केलं. तू अत्यंत ठामपणे न डगमगता म्हणाली होतीस, ह्याच रक्ताची उद्या शाई होईल आणि त्या शाईतून लेकी बाळी शिकतील, लिवतील. वडिलांचा शब्द शिरसावंद्य मानणारी माझी सावी त्या दिवशी एका कुटुंबाची लेक राहिली नव्हती, तर ती अवघ्या हिंदुस्थानच्या शोषित पीडित मुलींची आई झाली होती. हा प्रश्न एका लेकीचा नाही आबा, तर शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलीचा आहे. हा तुझा करारी आवाज ऐकून तुझ्या आबांचं मन तेव्हा खिन्न झालं आणि आज मला तुझा आणि ज्योतिरावांचा सार्थ अभिमान वाटतोय. सावी, ज्या स्त्री दास्यांच्या बेड्यांनी हजारो वर्ष स्त्रियांना चूल आणि मूल यात जखडून ठेवलं होतं, ज्या पुरुषसत्ताक आणि सनातनी प्रवृत्तीनं स्त्रियांना पायाची दासी मानलं होतं, त्या स्त्री दास्याच्या पोलादी बेड्या तू आपल्या धैर्यानं आणि ज्ञानानं तोडून टाकल्यास. तू केवळ एक शाळा सुरू केली नाहीस सावी, तर तू या देशात एक युगप्रवर्तक क्रांती घडवून आणलीस. तू स्वतः सोसलेल्या त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची आज खरोखर शाई झाली आहे आणि त्याच शाईनं आज करोडो मुली आपलं भविष्य स्वतःच्या हाताने लिहित आहेत. तू आणि ज्योतिरावांनी जे अतोनात कष्ट उपसले, जे हलाहल पचवले, त्याचं फळ आज संपूर्ण समाज जागतोय. आज जर मला कोणी विचारलं की नेवसे पाटील, तुमची ओळख काय, तर मी छाती ठोकून अभिमानानं सांगतो, मी त्या ज्ञानज्योती सावित्रीचा बाप आहे, जिनं या देशातला काळोख मिटवून प्रकाशाचं साम्राज्य निर्माण केलं. सावी, तू घेतलेले कष्ट वाया गेले नाहीत पोरे. तुझा हा सत्यशोधकी वारसा हा देश कधीच विसरणार नाही. युगप्रवर्तक लेकीचा बाप असण्याचं भाग्य मला लाभलं, यातच माझ्या जन्माचं सार्थक झालं. तुझाच अभिमान बाळगणारा तुझा बाप खंडोजी नेवसे पाटील, तुझा आबा.